शासनाच्या वतीने हमीभाव योजनेअंतर्गत 2400 रुपये हमीभावाने खरेदी करण्यात येत असलेल्या मक्याची खरेदी आता मंद गतीने, तर हजारो शेतकरी मका विक्रीपासून वंचित. राज्य शासनाच्या वतीने हमीभाव योजनेअंतर्गत मक्याची 2400 रुपये हमीभावाने नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला आणि विंचूर यांसह 8 ठिकाणी गेल्या 1.5 महिन्यांपासून खरेदी सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी 16,344 मका उत्पादक शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. यातील फक्त 2,000 शेतकऱ्यांची 90,000 क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. तर कासव मंद गतीने मक्याची खरेदी करण्यात येत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बाजार समित्यांपेक्षा शासनाच्या मका खरेदी केंद्रावर 700 ते 800 रुपये अधिकचा दर मिळत असल्याने खरेदी केंद्रावर मका विक्रीसाठी शेतकरी प्राधान्य देत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने 3.25 लाख हेक्टरावर मक्याची लागवड झाल्याने यंदा मक्याचे चांगले उत्पादन हाती आले आहे. परंतु बाजार समितीमध्ये 1500 ते 1700 रुपये इतका भाव मिळत असल्याने मका खरेदी केंद्रावर विक्रीसाठी प्राधान्य देत असल्याने मक्याचे खरेदी केंद्र वाढ करीत जास्तीत जास्त मका खरेदी करण्याची मागणी मका उत्पादक शेतकरी करत आहेत. या संदर्भात दशरथ ठाकरे, गणूर भीमराव, जेजुरी डोणगाव, शामराव माधव जाधव आदींनी अधिक माहिती दिली. काय सांगाल? शासकीय मका खरेदीच्या निमित्तानं या ठिकाणी मी शासनाला अशी विनंती करतो की चांदवड तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीनं जी शासनाची मका खरेदी चालू आहे तर त्या केंद्रावर अनेक अडचणी उपलब्ध आहे. कधी कधी बारदान शिल्लक राहत नाही, कधी गोडाऊन शिल्लक राहत नाही आणि ज्या शेतकऱ्यांची मका खरेदी झाली त्यांचे पेमेंट वेळेवर येत नाही. आमच्या या केंद्रामार्फत 2000 ते 2200 शेतकऱ्यांनी सरासरी मका खरेदीसाठी नोंद केलेली आहे. परंतु आत्तापर्यंत 2 महिन्यामध्ये फक्त 200 ते 225च्या आसपास शेतकऱ्यांची मका खरेदी झालेली. आम्हाला अशी अपेक्षा आहे की सरासरी 50,000 क्विंटल मका खरेदी झाली पाहिजे, परंतु आतापर्यंत फक्त 5 ते 7,000 क्विंटल मका खरेदी झालेली आहे. इतक्या संत गतीने मका खरेदी चालू आहे. तर शासनानं याच्यासाठी जलद मका खरेदी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या मकाचे त्वरित पेमेंट केले पाहिजे, हीच आपल्या मार्फत मी शासनाला विनंती करतो. काय सांगाल शेतकरी म्हणून तुम्ही आज मका विकण्यासाठी? आज आमचा शेती मकाचा ट्रॅक्टर आणला होता. मका 1700 रुपये गेली. आम्ही खरेदी विक्री संघाकडे म्हणजे त्या केंद्रावर आम्ही नोंदणी केली, पण आमचा 1947वा नंबर आहे. मला सांगा तो नंबर यायचा कधी? त्यामुळे आम्ही ती मका आज विक्री केली. तर त्या विक्री केलेला मका 1700 रुपये भाव मिळाला. साधारण मला 700-800 रुपये त्यातून नुकसान झालं. शासनानं त्वरित आमचं हे 800 रुपये नुकसान अनुदानाच्या मार्फत आम्हाला मिळावं. शेतकरी एकदम देशोधडीला गेलेला आहे. त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आणि त्यानंतर पीक विमा असेल तो पण वेळोवेळी लवकर दिला पाहिजे. त्याच्या काय निकष असतील ते सर्व तर निकष लावण्याची काय कोणती गोष्टच राहिली नाही. सगळा उद्ध्वस्त झालेला शेतकरी, पाऊस भरपूर झालेला आहे. म्हणून त्यामुळे आम्हाला ते पीक विमे मिळाले पाहिजे. भावांतर योजना जेवढा भाव आमचा कमी केला तो भाव आम्हाला 700-800 रुपये अनुदान मिळालं पाहिजे. त्यानंतर आमचे कर्जमाफी जी आहे ती आता सरकारला करावंच लागेल. हे ज्या निमित्तानं नाही जर केली तर शेतकऱ्यांचा उद्रेक हा सत्ता उलटून टाकण्यापर्यंत होऊ शकतो. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब, लाईक करा. तसेच सर्व ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60.